चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र में भ्रष्टाचार, अनियमितताओं और कुप्रबंधन के विरोध में सुनील दहेगांवकर एवं उनके साथियों का आमरण अनशन शुरू हुआ। महाराष्ट्र सरकार की एक प्रमुख इकाई महानिर्मिती कंपनी के अंतर्गत चंद्रपुर विद्युत केंद्र में पिछले 1 वर्ष से मुख्य अभियंता विजय राठौड़ के कार्यकाल में भ्रष्टाचार, कुप्रबंधन और अनियमितताओं का केंद्र बन गया है। इसके विरोध में सुनील दहेगांवकर ने मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, प्रबंधक निदेशक, महानिर्मिती संचालक, महानिर्मिती तथा अन्य वरिष्ठ अधिकारियों को ज्ञापन देकर कार्रवाई की मांग की थी और कार्रवाई न होने पर क्रमिक अनशन की चेतावनी दी थी। वरिष्ठ अधिकारियों द्वारा कोई कार्रवाई न किए जाने के कारण उन्होंने अपने अन्य साथियों के साथ चंद्रपुर विद्युत उत्पादन केंद्र के मेजर गेट के सामने क्रमिक अनशन शुरू किया, किंतु महानिर्मिती प्रशासन और चंद्रपुर महाविद्युत उत्पादन केंद्र प्रशासन द्वारा इस आंदोलन की अनदेखी किए जाने के कारण सुनील दहेगांवकर तथा स्थानीय ठेकेदार एडवोकेट अजीत पांडे, सुमित अग्रवाल और पायल दुर्गे ने आमरण अनशन शुरू कर दिया है। उनके आमरण अनशन आंदोलन को स्थानीय नागरिकों से व्यापक समर्थन मिल रहा है। इस आमरण अनशन को स्थानीय ठेकेदार बालू भगत, निखिल दुर्योधन, विक्की सिंह वावरे, प्रियदर्शन इंगड़े, पीयूष कोटरंगे, एडवोकेट लोकेश कोटरंगे, दीपक बचाटे आदि ने अनशन पर समर्थन दिया। महानिर्मिती प्रशासन द्वारा आमरण अनशन की अनदेखी किए जाने पर इससे भी अधिक तीव्र आंदोलन करने की चेतावनी सुनील दहेगांवकर एवं राहुल देवतले ने दी है। या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये मुख्य अभियंता म्हणून विजय राठोड रुजू झाल्यापासून या शहरातील व जिल्ह्यातील स्थानिक छोट्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली नाही। त्यामुळे आम्ही अनेकदा विजय राठोड साहेब यांच्याशी भेटून चर्चा केली की आबा या कंत्राटाच्या भरोशावर आमच्यासारख्या छोट्या कंत्राटाचे घर परिवार चालत आहेत, तरीसुद्धा विजय राठोड यांनी लक्ष दिलं नाही आणि आपल्या मर्जीतील मोठमोठे जे कंत्राटदार आहेत ज्यांना त्यांनी करोडो रुपयाची कामे केली, अशा कंत्राटदाराच्या क्वालिफाईड रिक्वायरमेंटमध्ये बदल करून आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कसे कामं देता येईल असा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये या महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये विजय राठोड मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे आम्ही या भ्रष्टाचार उघडकीस आणण्याकरता मागील या विभागाचे MD यांना निवेदन दिलं, परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद वा कुठलीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही या 20 तारखेपासून साखळी उपोषण सुरू केलं आणि आता साखळी उपोषण केल्यानंतरही काही तोडगा निघाला नाही। त्यामुळे आम्ही आज आमच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही CTPS प्रशासनाला वारंवार निषेध म्हणून काल आम्ही अर्धनग्न आंदोलन आणि आज मुंडन आंदोलन करून की बा या माध्यमातून त्यांनीसुद्धा आमचे प्रश्न सोडवतील बा असा आम्हाला विश्वास होता, परंतु आत्तापर्यंतसुद्धा आमच्या या मागणीचा कुठलाच CTPS प्रशासनाकडून विचार झालेला नाही। त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आमरण उपोषण सोडणार नाही आणि याच्यापेक्षाही असं पुढे तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही निश्चित विचार केलेला आहे। आज जे आमचे नेते सुनील भाऊजी दहेगांवकर व ॲडव्होकेट अजितजी पांडे, सुमित अग्रवाल, पायल दुर्गे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे। आज आमरण उपोषणचा 3रा दिवस आहे, परंतु CTPS अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत या आमरण उपोषणाची कोणतीही पूर्तता काही केलेली नाही। तर यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भरभराट पाठिंबा आहे व त्यानंतर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा सुद्धा पाठिंबा आहे की यांच्या उपोषणाला CTPSचे अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाठिंबा काही दिला नाही तर आम्ही चंद्रपूरचे स्थानिक नागरिक व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते या CTPSच्या गेटसमोर तीव्र आंदोलन करून आम्ही या उपोषणाला अजून पाठिंबा देऊ व येथील जे अधिकारी आहे, भ्रष्ट अधिकारी जे आहे विजय राठोड, त्यांनासुद्धा आमचं आंदोलन कसं पूर्तता करत नाही याची आम्ही प्रतिमा दाखवून देऊ।